नमस्कार मित्रांनो, फायनली आमचा ब्लॉग चालू झाला आहे आणि मागं मस्त आरती तयारी करते, बाबूची तयारी झाली, मी मस्त इस्त्री करतोय आणि आम्ही जातोय आज मस्त मडीला जाऊन आम्ही आज दर्शन करणार आहे जबरदस्त आणि मस्त मजा येणार आहे. आरतीची पूर्ण तयारी चालू आहे आणि इथं सगळं आरतीने सगळा पसारा करून ठेवला, पूर्ण बेडरूम मध्ये पसारा करून ठेवला आणि आरती खूप तयारी करते आणि आज संध्याकाळी ह्या ब्लॉगमध्ये आपण मडीला दर्शन घेणार आहे. तर माझ्यासोबत तुम्ही पण दर्शन घ्या. संध्याकाळपर्यंत पोहोचू आम्ही. आता नाशिकमध्ये निघतोय आणि मजा येणार आहे. आज हा आपल्या चॅनलवरचा पहिला ब्लॉग आहे. पहिल्या ब्लॉगमध्ये खूप मस्ती करणार आहे. इथून कंटिन्यू आपण ब्लॉग टाकणार आहे. तर चला तर मग आपण भेटूया लवकरच. आता मी गाडीकडे चाललो आहे, तयारी झाली तर चला गाडीत गेल्यावर भेटू आपण. विजय नाना पण येऊन लागला ना, संतापामध्ये डायरेक्ट गाडी लावून एकदम जबरदस्त आणि दाढी बिडी करून एकदम फाडू. पाऊची तयारी बाकी पूर्ण. किती तयारी राहिली तुझी आता? ब्लॉग मध्ये काय ब्लॉग मध्ये थोड्या वेळात आपण निघणार आहे आता मडीच्या दर्शनाला. तर फक्त अर्धा तासात आपण तयारी वगैरे करून फायनल रेडी. डायरेक्ट ताई तयारी करून बसली. बॅगा बिगा घेऊन बसते डायरेक्ट. पप्पाचं अजून झोकाच येत 1 तासापासून. आईने तर डायरेक्ट झोपूनच घेतलं. चाल ना भाऊ, चाल ना लवकर ये. झाली का विजू भाऊची तयारी झाली भाऊ? स्पेशल लिस्ट डायरेक्ट विजू भाऊनी कपडे बिपडे बॅग बिग भरून डायरेक्ट. बापरे, स्पेशल बॅग घेतली का? आणि काय बॅग मध्ये असं? कपडे. एकच तर ड्रेस आहे रे तुझा, मग त्या बॅगेत घेतला असं ना? हा ठीक आहे, चला डायरेक्ट इकडं डायरेक्ट विजू नानाची बायको म्हणजे चूबाई एकदम घरी डायरेक्ट. आणि चू नाराज होऊन जायला, चूला यायला नाही भेटणार आहे म्हणून इकडे अक्काबाईची फुल तयारी डायरेक्ट. पाचीबाई आणि इकडे मस्त मजा आहे. मम्मी आई ये बाई, इकडे संताप चालू डायरेक्ट, फुल संताप चालू इकडे. या ब्लॉग कट करा. चला जे पटेल ते खा. चला निवांत मजा करणार, एकदम मस्त मजा करणार. हॉटेलमध्ये जाऊ जेवायला. ठीक आहे, चला फाळका लावा. चला गाडीत बसा. दीपूची मामी दोघं जण घरी आहे, मामी घरात आहे आणि दीपू घरी. ओके, तर चला भेटूया मग. चला कंटिन्यू पुढे गाडीमध्ये. गेट लावलाय. आता थोड्याच वेळात आता निघू. आपली आदेश गाडी इकडे गाडी चालवतोय आता बसायला. चलो फायनली ब्लॉग आता फायनल चालू झालाय. तर आता भाऊ बसतोय गाडीमध्ये आणि ताई पण बसते पाठीमागच्या सीटावर. बाबूची पण आहे, बाबूची तयार झाली. बाबा मस्त खेळत आहे. जागा नाही हो गे नाही सीट मागे. भाऊ पण बसतोय मस्त एकदम. आणि आता आम्ही निघलोय मडीवर जाताना खूप मजा येणार आहे आम्हाला, मस्ती येणार आहे. मस्ती तर खूप चालणारच आहे. आता म्हणजे आपला हा मडीवर जाण्याचा कार्यक्रम हा म्हणजे जसा बाबू झाला तर आम्ही पहिल्यांदा मडीवर जातोय आणि बाबांच्या कृपेने मला मुलगा झाला होता म्हणून आम्ही पहिल्यांदा आदेशला घेऊन आम्ही मडीला जातोय. तर मी आता स्वतः तिथं नवस केलेला होता का खालच्या मंदिरापासून तर वरच्या मंदिरापर्यंत मी पाय जाईल. तर आज तो नवस फेडण्यासाठी आज आम्ही निघालोय फायनली. विजू कुठे आहे यार? बाप दिसत नाही. विजू नाना मागं बसलाय. ओम नमो आदेश. बोला मच्छिंद्रनाथ महाराज की जय. बोला कानिपनाथ महाराज की जय. चला मित्रांनो भेटूया आपण डायरेक्ट. जय. तर चला मित्रांनो जय. आमच्या मम्मीचे एकदा देव चालू झाले, सगळे देव येतात मम्मीच्या अंगामध्ये. तर चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर भेटूया आपण लवकरच मडीला. तो पण तेच ना, गायच्या आपलं काम चालू आहे. मागे बाबू झोपेले, मम्मी पण बसले आणि समोर ट्रेन जाईल. आणि आधी ट्रेन जायनंतर लगेच आमची गाडी निघी जाईल ती मस्तपैकी. आणि तुम्ही जर कमेंटमध्ये जर सांगता येईल तर आहे लोकेशन कुठले नक्कीच सांगा मला. गाडी लोकेशन तर काढली असली तुमच्या भेट असली. नाशिकमधलं कुठलं लोकेशन आहे असं? मी नाही नाशिक सोडणार मी आधी.
मडीवर जाण्यासाठी मी नाशिक सोडतोय आता मित्रांनो. आणि हे लोकेशन कुठलं मला नक्की सांगा. पप्पा आणि त्यांची गायछाप म्हणून झाली, गायछाप टाकून झाली म्हणजे आता 1 तास टेन्शन नाही पप्पा त्यांना सुद्धा. आणि मम्मीनेच ती आसूर आली पप्पाची गायछाप पाहतात. ट्रेन गेली गायब होऊन, तर आमची आता गाडी निघेल. तर चला भेटून पद्धतीने प्रवास चालू आहे. भाऊ मस्त गाडी चालवतोय आणि भाऊ गाडी चालवतोय. भाऊ येणार आहे. फायनली आमच्या बाळाचा नवस पूर्ण होणार आहे आज मडीला गेल्यानंतर. म्हणजे आज नाही, उद्या होणार आहे. कारण की आम्ही आज मावशीकडे जाणार आहे. आमच्या मावशीला पण खूप दिवसाचं भेटलो नाही आणि तो आनंद मम्मीच्या चेहऱ्यावरच दिसतोय फक्त. हे पहा तुम्ही, मावशीला म्हणजे बहिणीला भेटण्याचा आनंद फक्त आईच्या चेहऱ्यावर दिसतो. आणि खूप दिवसानंतर भेटतायत ते. आणि मस्त गप्पा गोष्टी. आणि घरतून माहिती का आपला गावठी पोया, मस्त कडक पोया मस्त पाणी आणलं होतं ताईनी करी आणलं होतं. आणि मस्त खातात. काय विजू दादा बाप रे बाप, पुढे गाडी गेली आणि मित्रांनो आता तुम्हाला तर माहिती आपला ब्लॉग चालू आहे. आणि आपण आलो होतो सोनईला. तर सोनईला आलो बहीण काय आपल्याला जुनं ते सोनं भेटलं ना, जुनं सोनं भेटलं डायरेक्ट, जुना घोडा. आणि आता सध्या भाऊ चालू करतोय. बऱ्याच दिवसापासून गाडी बंद आहे पण मला फायरिंग ऐकायची, त्याच्यामुळे भाऊने आता सगळी मेहनत लावून टाकली. पण आता चालू झाली पाहिजे हीच महत्वाचं आहे. पण होईल असं मला वाटतं. ती चालू मित्रांनो. जुना हत्ती चालू झालाय. तर मित्रांनो आपण आलोय आता इथं महादेव मंदिरात सोनई गावात. विषय असा आहे, गोरक्षनाथ यांनी सोन्याची वीट या ठिकाणी टाकली होती. तर आपण थोड्याच वेळ तुम्हाला दाखवतो, चला. तर मित्रांनो गोरक्षनाथांनी सोन्याची वीट या गावात टाकलेली होती म्हणून या गावाचं नाव सोनई असं पडलेलं आहे. म्हणून आता भाऊ मी आता सोनईला मावशीकडे आलो होतो आणि भाऊ डायरेक्ट मला या मंदिरात रात्रीच्या टायमाला घेऊन आला. कारण की मला जेव्हा भाऊनी सांगितलं तर भाऊ अशी कहाणी या गावात धरलेली म्हणून या गावाचं नाव सोनई पडलेलं होतं. म्हणून मी डायरेक्ट न काही बोलता भाऊला म्हटलं आत्ताच आपल्याला जायचं. आणि भाऊ डायरेक्ट मला मंदिरात घेऊन आला आणि दर्शन करून खरंच मन प्रसन्न वाटतं. रात्रीच्या टायमाला आलो मी. 11 वाजले आता. 11 वाजता दर्शन होतंय माझं. पप्पा या ना मध्ये. पप्पा या इकडे. फायनली मित्रांनो आम्ही आता मावशीच्या घरून निघालोय आणि आता डायरेक्ट मडीला चाललोय. सगळे गाडीत बसले. मावशी बाय, भाऊ बाय, टाटा, आगा टाटा. बाबांचं नाव घेतलं. आता भेटू मग लवकरच डायरेक्ट मडीवर. आपल्याला सर्वांना मंदिर दिसतच असेल. इथून मंदिर दिसतंय मला कानिपनाथांचं. पोहोचलो होतो मडीवर आणि नंतर काय मग बाबूची आंघोळच झाली नव्हती. मम्मीने घेतली ना बाबूची आंघोळ करून. खाली बाबूची तयारी झाली आणि बाबू त्याच्या बाबांजवळ गेलेला आहे. आता बाबूचा नवस फेडण्यासाठी आम्ही पण रेडी झालोय. बाबडी शेबडी विजू पण तयार झालेला आहे. मम्मी पण तयार झाली. सगळे आम्ही तयार झालोय आणि लवकरच आम्ही आता जाणार आहे वरती बाबाच्या मंदिरात. तर तुम्ही कंटिन्यू टिकून राहा आणि आपण दर्शन करू शकतो. भाऊचे पाय लागले. मंदिरात पोहोचतोय आणि मजा येते. अजून मायंबाला जायचं बाकी आहे. आणि इकडे बघा तुम्ही बाबू बघा कसं चालतंय. बाबूची मम्मी बघा फुल थकले. डायरेक्ट मोजून 25-30 पायऱ्यांमध्येच थकून गेले. आणि बाबूचे बाबा तर एकदम आदेश एकदम जोमात आहे बा. सर्व एकदम पायऱ्या व्यवस्थित चढले. पुलीकडून फवारा चालू. चलो
याच मंदिरावर मला स्वतःला पाय पाय जायचे आणि आमच्या बाबूचा आदेशचा आम्ही नवस कबूल केलेला होता. आदेश झाल्यानंतर मी दर्शनाला येईल आणि ते पण पाय पायी येईल. तर मी आता कानिफनाथांच्या मंदिरामधून मायांबाला म्हणजेच बडे बाबांना मी इथून पाय पाय चालत जाणार आहे. इथून तर फायनली मित्रांनो आम्ही दोघं नवरा बायको आता निघालोय वरती पाय पाय जाण्यासाठी आणि आमची गाडी महाग आहे. सगळे पप्पा मम्मी ते गाडीत बसले. आम्ही दोघं नवरा बायको आता पाय पाय चाललोय. आता आमचे पक्के हलवणार आहे पण तरी पण आम्ही जाणार आहे. आपण नक्की भेटू बघू. चल आमचं आहे ना आजी आम्हाला पोरगा झाला ना तर त्याच्यामुळे नवस केलेला होता. पण मग तो पोरगा आता गाडीमध्ये पण आम्ही मग मी केलेला होता एकट्याने पाय पाय जाण्याचा. पण आता ही माऊली काय सोडत नाही. मी पण येते म्हटलं चला आता गाडी पुढे गेली आमची आणि आम्हाला रस्त्यात आजी भेटल्या मित्रांनो. आजीकडं आंबे वगैरे मस्त आणि आजी इथं कुठेतरी राहत असेल असं मला वाटतं. कुठं राहता आजी? मस्त लांब इथून. पण तुम्ही इथं मडीमध्ये राहता हे तुमचं खरंच भाग्य आहे आजी. मग आता आम्ही एवढ्या लांबून दर्शनाला इथं येतो बडे बाबा म्हणून येतात नाही तर कोण आला असतंय मडीला. ते बी पाहते आणि त्यांच्यामुळं मडी नाव पडलेलं आहे इथं. कारण काल सोनईला होतो मी. सोनईला जिथं सोन्याची वीट टाकली होती तिथं होतो आणि आज म्हटलं चला कान मी प्रॉपर पाचोराच आहे आजी. राहायला नाशिकला 20 वर्षापासून पण आता खास दर्शनासाठी आलो होतो आज. आता बाबू आमचा 4-5 महिन्याचा झाला ना. येताना जावं लागेल. येताना नक्की जाऊ. चला बाय बाय. नवरा बायको या रस्त्याने कोणीच दिसत नाही डायरेक्ट. म्हणजे ऊन खूप आहे खाली वाकून ना. ऊन खूप आहे आणि उन्हाच्या कारणाने शेतामध्ये सुद्धा कोणीच नाही. आणि एवढ्या उन्हामध्ये पायी चालणं जरा कठीण होत आहे. सोपं नाही ना पोऱ्याचा नवस फेडणं म्हणजे तोंडाचा खेळ का. नवस करणं काय तोंडाचा खेळ राहतो का. देव पण परीक्षा घेतो आणि बडे बाबा परीक्षा घेत आहे. चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. आनंदाचा दिवस आहे माझा आज का माझा मुलगा सुद्धा नवसाचा आहे आणि त्याचा नवस आम्ही फेडतोय. बघू नवरा बायको. चला आरती तू काय म्हणशील ब्लॉकमध्ये? खूप मजा येते बाबूचा नवस फेडायला. फायनली मम्मी पप्पांचे भेटले आणि ऑर्डर घेतली. आरतीने खायला घेतलं पप्पांच्या गाडीमध्ये आणि आता मजा येणार आहे आम्हाला घाट चढायला. पप्पा त्यांची गाडी चालली. नाही नाही भारी आहे. हा जा. हे आपली गाडी चालली आम्ही चाललो पाय पाय. चला मित्रांनो तर आम्ही एवढ्या लांब चालत आले. तुम्हाला दाखवतो मंदिर. आपण सकाळी कुठं होतो इथं कानिफनाथांच्या मंदिरात होतो. आपल्याला जायचं आहे बडे बाबांच्या मंदिरात. काय लागलं आता इथून दिसत नाही आहे प्रॉपर. इथं बडे बाबांचं मंदिर आहे आणि ही माय माऊली इथं बसेल आहे. आणि आम्ही दमलो म्हणून आम्ही आता या ठिकाणी बसून घेतलं आहे एकदम प्रॉपर. 5 मिनटाने परत आम्ही चालू. इंजिन फुल गरम झालं घामोघाम झालं. मजा येते पण चालायला खरंच. एवढ्या उन्हामध्ये पाय पाय चालण्याची मजा ही खूप वेगळी राहते. काय आरती कशी राहते? खूप मजा येते. ते तुम्हाला तोंडावरूनच दिसतंय. खूप मजा येते. चला मित्रांनो भेटू आपण वरती परत पुन्हा. बाय. फायनली बाबांचं मंदिर दिसतंय. एवढा घाट चढून आलो आम्ही. आज जसं जसं बाबांचं मंदिर जवळ येते ना तसं तसं खरंच खूप मजा वाटते. आता हे बघा इथं वरती जायचं आहे आम्हाला. इथं वरती अवघड विषय आहे बा. इथं वरती जायचं आहे. बडे बाबांचं मंदिर आहे आणि आरती बा आरती कशी होती पप्पा मम्मी. हा चांगलंय ना. आदेशने त्याच्या आजीसोबत फुल मस्ती करतोय. काय 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 काय. परत एकदा मित्रांनो आम्ही पण निघालो पाय पाय आणि आपली गाडी निघाली. गाडीमध्ये आदेश वगैरे बसला. पप्पा ते सर्व बसले. आम्ही निघालो पाय पाय
आता गाडी निघाली वरतून, गाडीला खूप फेरा आहे आणि आम्हाला शॉर्टकट आहे. ही गाडी निघाली. बाबा तू बाबा बाबा जाऊ दे, गाडी येते मागून, जाऊ दे जाऊ दे. गाडी निघाली आणि आम्ही पण आता निघालो. आम्ही पण निघालोय पाय पाय. हे समोरच आता बडे बाबांचं मंदिर दिसतंय. लवकरच तिथं पोहोचून दर्शन घेऊ. तुम्ही दर्शन घ्या माझ्याबरोबर, भेटूया वरती. आम्ही आलो मित्रांनो. आता हा घाट उतरलो आणि या घाटातून हे मंदिर आहे आणि वरती स्ट्रेट डायरेक्ट बडे बाबांचं मंदिर आहे. इथून आता थोडंसंच बडे बाबांचं मंदिर दिसत आहे बा. व्हाईट व्हाईट दिसतंय इथं वरती, लोक उभे आहे. ते बडे बाबांचंच मंदिर आहे वरती सगळं. मित्रांनो फुल दमलो आहे आम्ही आता. अजून वरती पायऱ्या चढायच्या बाकी आहे. आरती मस्त पाणी पित बसली आहे आणि मी सुद्धा पाणी पिऊन फुल थकलो आहे आम्ही आता. म्हणजे मोजून अजून आहे ना 150-200 पायऱ्या आहे, पण फुल डायरेक्ट लाईट लागले डायरेक्ट. मित्रांनो आम्ही आता आलो आहे धोंडाई माताच्या मंदिरात आणि इथून धोंडाई माताच्या मंदिरावरून इथं वरती कानिपनाथाचं मंदिर. आता आम्ही कानिपनाथाच्या मंदिराचं दर्शन घेणार आहे. तर फायनली मित्रांनो आम्ही आलो आहे आता बडे बाबांच्या मंदिरात. फुल मस्त वाटतंय आणि आता आम्ही लगेचच दर्शन घेणार आहे. विजयनानात आमची वाट पाहू थकला, डायरेक्ट थंड पाणी बॉटल घेऊन आलाय आमच्यासाठी. दादा ते आम्हाला गाडीवर भेटले होते. त्या मग थंड पाणी पप्पा ते वाट पाहून फोन थकले आमची डायरेक्ट. आणि आता इथं बडे बाबांची तुरबती इथं आपण जाणार दर्शनाला लगेचच. चला तर दर्शन घेऊ मित्रांनो. अरे नाथ निकले बंगाल को, अरे नाथ निकले बंगाल को, लेके आए बंगाली, हर एक की कर दे मुराद पूरी, ऐसे मेरे बाबा बंगाली, अल्लाह निरंजन. ओम नमो आदेश. अरे बोल बाबा बोल बोल बंगाली बोल. फायनली मित्रांनो आम्ही आता मडीवरून निघालो आणि रस्त्यात आम्ही जेवायला थांबलो. आजूची मम्मी रील पाहण्यामध्ये मग्न झालो कारण की सगळे कमावून गेले. कारण की आम्ही जाण्याच्या पहिले सगळे फ्रेश होते तिकडून आले, सगळे डायरेक्ट डुसून गेले. तर फायनली आपला ब्लॉग या ठिकाणी संपतोय कारण की आपण आता घरी पोहोचलो आहे. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपला फॅमिली ब्लॉग कंटिन्यू आपण या यूट्यूब चॅनलला टाकणार आहे. आणि कारण की ह्या ब्लॉगमध्ये ना खूप मस्ती आली मित्रांनो, खूप मजा पण आली, मस्ती पण आली. कारण की पहिल्यांदा फायनली माझ्या मुलाचा आदेशचा नवस आम्ही कबूल केला तर तो पूर्ण झालेला आहे आणि हा ब्लॉग पण आता समाप्त होतोय मित्रांनो. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि सगळ्यात भारी सीन कोणता होता ते पण मला कमेंटमध्ये कळवा. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय कानादेश, ओम नमो आदेश.